अद्वैत वेदांतातील ग्रंथ अष्टावक्र गीतेची मराठी ऑडिओ बुक आपण ऐकत आहात. या आधीच्या भाग 1 मध्ये मी 1 ते 10 अष्टावक्र गीतेचे अध्यायांचे मराठीतील संपूर्ण अध्यायात काय सांगितलेलं आहे हा पाठ बघण्याच्या आधी आपण तो भाग 1 अवश्य बघावा. या व्हिडिओत आपण आता अष्टावक्र गीतेचे अध्याय 11 पासून सुरुवात करत आहोत. अष्टावक्र गीता अध्याय 11. अष्टावक्र म्हणाले, हे जनक, एखाद्या गोष्टीचा अभाव असणे किंवा तिची प्राप्ती या गोष्टी स्वभावतः होत असतात असे जाणून याकडे साक्षीवृत्तीने पाहणारा विकाररहित व क्लेशरहित झालेला पुरुष सहज सुखाने शांत राहत असतो. सर्वांना निर्माण करणारा या जगात फक्त ईश्वर आहे, ही सर्व त्याचीच लीला आहे असे निश्चयपूर्वक जाणून जो आशारहित होऊन सर्वांचाच प्रभू कृपा म्हणून स्वीकार करतो, तो कशातच आसक्त न होता शांत भावाने असतो. कार्य करून देवाने आपत्काल व संपदा येत असतात हे ज्याला पक्के ठाऊक आहे, तो कशाचीही इच्छा किंवा कशाचेही दुःख न करता स्वस्थ इंद्रिय व नित्य संतुष्ट असा राहतो. सुख आणि दुःख, जन्म व मरण ही दैवयोगाने प्राप्त होतात असे निश्चयाने जाणणारा पुरुष सहज प्राप्त कर्मांचा बोजा न वाटू देता ती करतो, पण कशातच आसक्त होत नाही. चिंतेमुळे संसार दुःख निर्माण होते हे ज्याने स्वतःवर ठसवून घेतलेले आहे त्याला कशाचीच इच्छा राहत नाही व तो चिंतारहित सुखी व शांत असतो. मी शरीर नाही, हा देह माझा नाही, मी ज्ञानस्वरूप बोधरूप साक्षी आहे असा बोध आत्मगत झालेला पुरुष केलेल्या व न केलेल्या कर्मांचे स्मरण करीत नाही, मनात घोळवत नाही, त्यामुळे कैवल्यातच त्याचा निवास असतो. ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्वत्र मीच आहे अशा अनुभूती प्राप्त केलेला व सर्व रूपात सामावलेला संकल्परहित शुद्ध स्वरूप शांत लाभ अलाभरहित पुरुष आत्मनंदात परिपूर्ण असतो. या आश्चर्यमय विश्वाच्या ठिकाणी वासनारहित आत्मबोधा स्वरूपात वावरणाऱ्या पुरुषाला सर्वत्र हरिरूपाचीच अनुभूती येत असल्याने दुःखरूप अनुभवास न येता तो शांती स्वरूपानेच असतो. अध्याय 12. जनक म्हणाला, हे श्रीगुरु, मी सर्व शारीरिक कर्मांचा त्याग, जप पाठादी वाणीच्या कर्मांचा त्याग करीत शेवटी मनात येणाऱ्या विचारांचाही त्याग करून साक्षी भावात राहू लागल्याने मी आत्मस्वरूपात लीन झालो आहे. अदृश्य अशा आत्म्याचे तो ध्यानाचा विषय होऊ शकत नसतानाही शब्द विचार व रूप यांच्या सवयीने त्यांच्याद्वारा ध्यानाची क्रिया करणे हाच विक्षेपबाधा आहे. त्यामुळे ध्यान करण्याच्या क्रियेविरहित होऊन मी स्वरूपात स्थिर आहे. जड समाधी साधण्याकरता मनाने संकल्पाची व इतर योग क्रिया करणे हा नियम, हाच अध्यास आहे व मनाच्या व्यापाराची सहज समाधीला आवश्यकता नाही. त्यामुळे त्या समाधीशिवाय मी आत्म आनंदात आहे. हे प्रभो, टाकण्यायोग्य आणि घेण्यायोग्य वस्तूंचा अभाव असल्याने अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याने मला टाकण्यासारखे किंवा घेण्यासारखे काही राहिले नाही व त्यामुळे हर्ष विषादही गेले व आता मी आपल्या स्वरूपात स्थिर झालो आहे. आश्रमधर्म व त्याची फळे, त्यागी संन्याशाचा, अनाश्रमीचा, दंडधारणादी धर्म व योग्याच्या धारणा ध्यान इत्यादीचा धर्म या विरहित मी आहे. या सर्वांचा मी साक्षी चिद्रूप आहे. कामनेमुळे कर्मांचे अनुष्ठान करणे किंवा कामनापूर्ती होणार नाही हे जाणून तिचा त्याग अज्ञानामुळे होतो हे नीट ठाऊक असल्याने मी कर्म करण्याची व टाकण्याची इच्छा करीत नाही व स्वतःच्या नित्यानंद स्वरूपात स्थिर राहतो. अचिंत्य अशा ब्रह्माचे चिंतन करताना मनाने चिंतनाची क्रिया केली जाते, म्हणून मनाच्या त्या क्रियेच्या विचारांचा त्याग करून मी स्वस्वभावात राहतो. ज्या पुरुषाने या प्रकारे शरीराच्या व मनाच्या सर्व क्रियांचा त्याग करून आपल्या स्वरूपाला जाणले तोच कृतार्थ म्हणजेच जीवन मुक्त होतो. अशा क्रियारहित सहज अवस्थेत जो राहतो तोच या देहात असूनही विदेहमुक्ती अनुभवत असतो. अष्टावक्र गीता अध्याय 13.
जनक म्हणाले, सर्व विषयांबद्दलच्या आसक्तीचा साक्षीवृत्तीने जो सहजगत्या त्याग घडला व त्यामुळे चित्ताला जी स्थिरता आली ती भगवे वस्त्र धारण करणाऱ्या संन्याशालाही दुर्लभ आहे. त्यामुळे साक्षीवृत्तीत राहून गृहण व त्यागाची आसक्तीही संपली व मी आत्म आनंदातच उरलो. कुठे कर्मकांडाने शरीर शिणले आहे, कुठे पाठांतराने वाणीला क्षीण आला आहे, तर कुठे मननचिंतनाने मन मरगळून गेले आहे. हे पाहून या सर्वांचा त्याग करून मी निर्धाराने आत्मआनंदात राहिलो आहे. शरीर आदींनी होणारी कर्मे आत्मा करीत नसतो हे जाणून घेतल्याने मी सहज प्राप्त कर्मे अलिप्त राहून साक्षी भावाने करूनही मी आपल्या सुख स्वरूपातच राहतो. ज्याला देह आसक्ती आहे त्यालाच कर्म करण्याची अथवा न करण्याची बंधने असतात. पण देह राहो किंवा जाओ अशा माझ्या अवस्थेमुळे मी सहज सुखात असतो. लौकिक व्यवहार म्हणजे चालणे, फिरणे, बसणे, उठणे यांपासून अभिमानरहित झाल्याने मला लाभ अथवा हानी नाही. त्यामुळे मी झोपलेला असो, बसलेला असो वा फिरत असो या क्रियांमुळे माझी आत्मा आनंद अवस्था मोडत नाही. सारी कर्मे सोडून मी झोपलो तरी माझी काही हानी होत नाही किंवा कर्मे करून मला काही प्राप्त करण्याची कामना नाही. त्यामुळे लाभहानीचा विचारच नसल्याने मी सहज सुखात असतो. निरनिराळ्या परिस्थितीतील सुखांची आंदोलने पाहून मी सुख व दुःख यात भेद मानिनासा झाल्यामुळे सुखी आहे. अध्याय 14. जनक म्हणाले, जो पुरुष स्वभावाने शून्य चित्त आहे तो प्रारब्ध कर्मानुसार आलेले विषय भोगतो. पण जसा गाढ झोपलेल्या माणसाने उठवण्यात आल्याने त्या झोपेचा पगडा असतानाचा सांगितलेले काम करावे, त्याच प्रकारे हानीलाभाचा विचार न करता अलिप्त व साक्षी राहून ती कर्मे करतो. जनक म्हणतो की शून्य चित्त झाल्यामुळे माझ्या विषय भावना मावळल्या आहेत. पूर्णदर्शी अशा माझी विषयभोगांची इच्छा नष्ट झाल्याने आता माझे धन कुठले, मित्र कुठले, शास्त्रांचा अभ्यास कुठला आणि नित्यध्यासनादिक कुठे उरले. माझी तर कशाबद्दलच आस्था बुद्धी राहिली नाही. साक्षी पुरुष व परब्रह्म परमात्म्याचा बोध होऊन साऱ्या अशा मावळल्या. बंधने गळून पडली व मोक्षाचीही कामना शिल्लक राहिली नाही. विकल्पशून्य अंतःकरणाच्या निभ्रांत पुरुषाच्या अवस्थेत स्वच्छंदाने वावरणाऱ्या त्या मुक्त पुरुषाला त्याच मुक्त अवस्थेला पोहोचलेला मुक्त पुरुषच जाणतो. अध्याय 15. अष्टावक्र म्हणाले, सात्विक बुद्धीचा पुरुष थोड्याशा उपदेशानेच कृतार्थ होतो, पण संसारासक्त आसद बुद्धीचा पुरुष आयुष्यभर जिज्ञासू असूनही पुन्हा पुन्हा मोह पावतो व मुक्तीला मुकतो. विषयांबद्दल वैराग्य म्हणजे मोक्ष व विषयांविषयी रस आवड असणे हाच बंध आहे. एवढेच ज्ञान आहे, जसे वाटेल तसे तू कर. तत्वबोध वाद विवाद कुशल पंडितालाही मूक व जड व आळशी वाटण्या इतका कर्मापासून, कर्म म्हणजे कोणती, शारीरिक व मानसिक अशा कर्मांपासून परावृत्त करतो व सहज अवस्थेत ठेवतो. त्यामुळे भोग अभिलाषी लोकांनी या मार्गाचा त्याग केला आहे. हे जनक, तू शरीर नाहीस, भोगता नाहीस किंवा करता नाहीस. तू निखळ चैतन्य आहेस, यांचा साक्षी आहेस. त्याचा निरपेक्ष साक्षी वृत्तीत राहून तू सुखाने राहा. राग व द्वेष हे मनाचे धर्म आहेत. ते मन म्हणजे तू नव्हेस, तर विकल्परहित निर्विकार असा बोधरूप आत्मा तू आहेस हे जाणून सुखाने राहा. सर्व भूतांमध्ये तो चैतन्यरूप आत्मा आहे व भूते त्यात सामावली आहेत. ह्या बोधाने निरंकारी ममतारहित असा तू सुखी अस. समुद्रावर उठणाऱ्या तरंगाप्रमाणे हे विश्व ज्यावर स्फुरण पावते ते तूच आहेस, याबद्दल संदेहच नाही. म्हणून हे चिन्मय, तू विगतज्वर हो. हे सौम्य, श्रद्धा ठेव. याबद्दल संशय ठेवू नकोस. श्रद्धा ठेव की तू ज्ञानस्वरूप भगवान परमात्मा प्रकृतीहून वेगळा आहेस. गुणांनी लपेटलेले शरीर जड आहे, ते येते आणि जाते. आत्मा न जाणारा आहे न येणारा आहे. मग त्या शरीराबद्दल एवढा खेद काय करण्याचे काय कारण आहे? तुझा हा देह कल्पांतापर्यंत राहो अथवा या क्षणी त्याचा नाश होवो, पण तू चिन्मात्र स्वरूप असल्याने तुला वृद्धी कुठली व नाश कुठला?
अनंत महासागरावर विश्वरूप तरंग स्वभावतः उत्पन्न होतात व अस्त पावतात, परंतु तुझी चिन्मय आत्म्याची न वृद्धी होते व न नाश होतो. हे तात, तू चैतन्य स्वरूप आहेस. त्यामुळे कुठल्याही वस्तूचा त्याग व ग्रहण करणे तुला शक्य नाही, कारण हे जगत तुझ्याहून वेगळे नाही. हे जनका, भेदशून्य अविनाशी शांत निर्मल अशा तुझ्या चैतन्य आकाशात न जन्म न मृत्यू न कुठले कर्म न अहंकार शिल्लक असू शकेल. ज्याप्रमाणे एकाच सोन्याने घडवलेली बांगडी, बाजूबंद व घुंगरू आकाराने वेगळे वाटले तरी एकाच सोन्याचे आहेत, त्याप्रमाणे तू जे जे पाहत आहेस त्या त्या ठिकाणी जरी बाह्य आकार वेगळा दिसला तरी तूच आहेस. हे जनका, हा तो परका आहे, हा तो मी आहे, तो माझा आहे, हे माझे आहे, मी माझा नव्हे या भेदबुद्धीचा त्याग करून मी स्वरवर स्वरूप आत्माच आहे या निश्चित बोधाने व कामनारहित होऊन सुखी हो. हे शिष्या, तुझ्याच अज्ञानामुळे हे जग भासते व तुझ्याच आत्मज्ञानाने त्याचा नाश होतो. ज्ञानाचा उदय झाल्यावर तूच एकटा एकच उरतोस. परमार्थतः संसारी व असंसारी हे भेद तुला नाहीत. हे जगत भ्रांतीमुळे दिसत आहे, त्याचे स्वतःचे त्याशिवाय अस्तित्व नाही असा बोध ज्याच्या अनुभूतीतून आला तो वासनारहित होऊन स्फूर्ती मात्र उरून शांतीला प्राप्त होतो. अष्टावक्र म्हणतात की, हे जनका, या संसाररूपी महासागरात सदा एकटा तूच एक असंग व साक्षी रूपाने होतास व राहशील. आता तुला ना कुठला बंध आहे ना कुठला मोक्ष आहे. तू आता कृतकृत्य धन्य झाला आहेस. हे चिन्मय, संकल्प विकल्पाने तू आपले चित्त क्षोभित करू नकोस, तर संकल्प विकल्प रहित होऊन आपल्या आनंद स्वरूपात राहा. ध्यान करणे ही मनाची क्रिया आहे, म्हणून ध्यानाचा व हृदयात काहीही प्रतिमा ठेवण्याची क्रिया हेही ध्यान असल्याने त्याचाही त्याग कर. आत्मा स्वयमेव मुक्तच असल्याने तू विचार करून काय साधणार आहेस. अष्टावक्र गीता अध्याय 16. अष्टावक्र म्हणाले, हे प्रिय, अनेक प्रकारांनी नाना शास्त्रे ऐक वा सांग, परंतु ते सर्व ज्ञान विसरल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही. हे ज्ञानवान वाटले तर तू भोग समाधीत राहा किंवा कर्म करीत राहा, पण आत्मज्ञानाच्या प्रभावाने ज्यावेळी तू सर्व आशांपासून दूर राहशील तेव्हाच तुझे चित्त स्वस्थ होऊन तू सुखावशील. हे शिष्या, शरीराच्या निर्वाह सुखाकरिता अतिसायास श्रम केल्याने सर्वजण दुःखी होतात, हे कोणी जाणत नाही. म्हणून महापुरुष सहज प्राप्त असेल त्याचा स्वीकार करून स्वस्थ राहतात. जो ज्ञानवान जीवनमुक्त पुरुष आहे त्याला डोळ्यांच्या पापण्या उघडणे मिटणे देखील खेदकारक वाटते. इतका जो प्रवृत्ती विक्रियांबद्दल आळशातला आळशी आहे व सर्व व्यवहार संसार वृत्तींपासून निवृत्त झाला त्यालाच सुखाची प्राप्ती होते, इतर कोणाला नव्हे. हे काम केले, ते साधले, यशस्वी झाले अथवा नाही झाले, या मनाच्या वासना द्वंद्वातून जो मोकळा झाला त्याला मग धर्म अर्थ काम व मोक्षाच्याही इच्छातून सुटता येते. जो मुमुक्षू विषयांचा राग करून त्याग करतो, तो विरक्त व जो विषयांवर लोलुप्त झाला त्याला विषयासक्त म्हणतात. पण जो इच्छारहित होऊन विषयांचा त्याग व भोगाचा विचारच करीत नाही तो जीवन मुक्त असतो. जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत संसार वृक्षाला हे घ्यावे ते टाकावे असे अंकुर सतत फुटतच राहतात. साक्षी वृत्तीने राहणाऱ्या जीवनमुक्ताला प्रारब्धवश जे काय होईल त्याचा व जे नष्ट होईल त्याचा हर्ष घेत होत नाही. मन विषयांकडे जाऊ लागताच विषयांबद्दल मोह निर्माण होतो. विषयांचा वीट आल्यावर त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. परंतु मुक्त पुरुष रागद्वेषांचा त्याग करून जे दैवयोगाने प्राप्त होते त्याचा साक्षीभावाने स्वीकार करीत असल्याने विकार रहित असतो. हे शिष्या, दुःखांच्या अनुभवाने विषयी संसारी मनुष्य संसाराचा त्याग करण्याची कामना ठेवतो, तसा प्रयत्न करतो, पण ज्याचे सर्व विकार शमले आहेत व त्यामुळे दुःख ताप गेले आहेत तो संसारात असूनही त्याचा खेद करीत नाही. ज्याला मोक्षाचे तीव्र हाव आहे
तो मिळवीनच अशी जिद्द आहे व देहाबद्दल तशीच तीव्र ममता आहे, तो ज्ञानी व योगी होऊ शकत नाही. तो केवळ दुःखाचा वाटेकरी असतो. हे जनका, तुला महादेव उपदेश करो की विष्णू उपदेश करो अथवा ब्रह्म उपदेश करो, जोपर्यंत तुझ्या मनाच्या सर्व क्रिया थांबून भूत व भविष्याचा विचार सुटून तू वर्तमान काळात निर्विचार साक्षी होऊन राहत नाहीस, तोपर्यंत तुला शांतता लाभणार नाहीस. तर अशा प्रकारे अष्टावक्र गीतेचे आपण आज 11 ते 16 अध्याय बघितले मित्रांनो. अष्टावक्र गीतेची ही मराठी ऑडिओ बुक आपण तिसऱ्या भागमध्ये कंटिन्यू करू, कारण की अध्याय 17 ते 20 हे मोठे अध्याय आहेत. अष्टावक्र गीतेचा मराठी ऑडिओ बुकचा दुसरा भाग तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व अष्टावक्र गीतेची ही सिरीज आपल्या मित्रांसमवेत शेअर करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.